महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मिळालेल्या क्लीन चिटवरून काँग्रेसने टीका केली आहे। ते वॉशिंग मशीनमध्ये गेले त्यामुळे हे होणारच होतं असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय। प्रफुल्ल पटेलांना सीबीआयने क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे पटेल यांनी मोठा त्यांना दिलासा मिळालाय। सीबीआयने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये सीबीआयने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला। सन 2017 मधील एका भ्रष्टाचार प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयने कोर्टामध्ये सांगितलं। यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांना टोला लगावलाय। 840 कोटीचा त्या भ्रष्टाचाराची सीबीआय इन्क्वायरी चाललेली होती, ते विमान घोटाळ्याची होती आणि आता स्वाभाविक आहे की ते वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत। त्याच्यामुळे जे व्हायचं आहे ते होणारच आहे, कारण की ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदीचे कार्यकर्ते आहेत। जे तिकडे गेलेत त्यांना त्याच्यात माफी आहे। तर प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। हे होणारच होतं असं म्हणत त्यांनी हा निशाणा साधलाय। प्रफुल्ल पटेलांना नाना पटोले यांनी खोचक टोला लगावलेला आहे। ते वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि त्यामुळे हे होणारच होतं असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी प्रफुल्ल पटेलांना टोला लगावलाय।